पिंपळगाव बुद्रुक तालुका भडगाव या गावात अवैधपणे गावठी दारू विक्री होत आहे। तर गावातील तरुण मुली व स्त्रिया या नदीत कपडे धुण्यासाठी जात असतात। तसेच शाळेत जाणाऱ्या मुलींचा रस्ता त्याच दिशेने आहे। त्याच दिशेने गावठी दारू पाडण्याचे काम व विक्री होत आहे। त्यामुळे गावातील लहान मुले व येणारी तरुण पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहे व गावात व्यसनाचा प्रकार वाढल्याने व्यसनाधीन व्यक्ती घरात महिलांना मारहाण करतात। त्यामुळे त्यांच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार हा कायमच होत असतो। तसेच गावात दारू पिऊन आल्यावर ते मुली व स्त्रियांसमोर अश्लील शब्द बोलतात व वर्तणूक करतात। त्यांच्यामुळे गावातील महिला हतबल झाल्या आहेत। पिंपळगावची राहणारी माझे मिस्टर खूप दारू पितात, खूप छेडतात। दारू पिंपळगावामध्ये दारू बंदच व्हावी अशी मला वाटतं की त्यासाठी मी ग्रामपंचायतमध्ये पण नोंदवलेली आहे। ते लोकांनी मला हे दिलं की तुम्ही भडगावला पोलीस स्टेशनमध्ये जा, त्यांनी दारू बंद करावी, माझा संसार हा सुखीचा करावा। महिलांनी दारूबंदी करण्याबाबत निवेदन दिलेलं आहे। त्या संबंधानं कारवाई पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येणार आहे। तसेच गावात अशांतता होत असते व गावात तंटे देखील होत असतात। गावठी दारू अवैधपणे विक्री होत आहे। येथील गावठी दारू विक्री करणे हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे, तरच गावातील त्रास सहन करणाऱ्या महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल व त्यांच्यावर होणारा अत्याचार थांबवता येईल। तसेच मागील वर्षामध्ये बंदी आणली होती, पण पोलीस स्टेशन भडगाव गावठी दारू विक्री परत सुरू झाली आहे। त्यामुळे आपण या गोष्टीवर परत गांभीर्याने लक्ष देऊन गावातील गावठी दारू विक्रीवर लवकरात लवकर कायमस्वरूपी बंदी आणावी व त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी निवेदन पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने भडगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे। सरपंच संगीता संजय पाटील या भडगाव पोलीस स्टेशनमध्ये यासाठी आलो आहे की गावाची दारूबंदी ही झालीच पाहिजे। तसे आम्ही निवेदन सगळ्या महिलांनी वेरुळे साहेबांना दिलेले आहे। त्यासाठी त्यांनी पुढील कडक कारवाई करावी एवढीच विनंती। मी ॲडव्होकेट भरत ठाकरे बोलतो। पिंपळगाव या आमच्या गावामध्ये अवैध दारूचा खूप प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यासाठी आज माझ्यासोबत सर्व महिला आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलेलो आहेत। तरी आमच्या गावकऱ्यांकडून अशी अपेक्षा आहे की भडगाव पोलीस स्टेशनतर्फे कडक कारवाई करण्यात यावी, संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि कायमस्वरूपी ही दारूबंदी व्हावी अशी या महिलांची अपेक्षा आहे। त्यासोबत आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। सैनिक दत्तात्रय ओंकार पाटील, ग्रामपंचायतमध्ये माझी मिसेस सदस्य, मी विकास सोसायटीचा डायरेक्टर। 14 ऑगस्टला ग्रामसभामध्ये पिंपळगावातील सर्व महिलांनी ग्रामसभेत येऊन पंचायतला निवेदन दिले की आपल्या गावात दारू बंदी पाहायला पाहिजे। तरी गावात ह्या ज्या महिला आलेल्या आहेत सगळ्या महिलांची इच्छा आहे की दारू बंदी व्हायला पाहिजे। कारण काय होतं, सकाळीच 7 वाजत नाही तोपर्यंत ह्या दारूकडे पडतात आणि ह्या सगळ्या महिला कामाला जातात आणि हे दिवसभर दारू पितात आणि ह्या दारूमुळे लहान लहान मुलांना पण वाईट सवय लागते। तर ही दारू बंदी व्हायलाच पाहिजे।